कामगार आघाडीचे औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष राहुल खरात, युवा जिल्हाध्यक्ष औरंगाबादचे अनिल त्रिगोटे, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले उत्तर महाराष्ट्राचे आणि गुजरातचे प्रभारी, उत्तर महाराष्ट्र संघटक कैलास वानखेडे, विदर्भाचे कार्याध्यक्ष दादाराव ढोले, पुण्याचे जिल्हाध्यक्ष शरद गायकवाड, पश्चिम महाराष्ट्राचे नेते उत्तमराव असतील, पुण्याचे आमचे जगताप साहेब असतील, मुंबईवरून आवर्जून उपस्थित असलेले आमचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष किशोर अवसरमल, इंगोले, आणि या पुण्यामध्ये धडाडीने काम करत असलेल्या आमच्या महिला पुणे जिल्हा अध्यक्ष मधुताई खुरंगडे, सर्वच माझे सहकारी आहेत. परळीवरून, बीडवरून आकाश तुप समुद्रे आलेले आहेत. महाराष्ट्रातून जवळपास सगळेच कार्यकर्ते आहेत. आप्पासाहेब आहेत, धीरज आहे, सगळेच आहेत. बऱ्याच जणांची नावं मी घेऊ शकत नाही, कारण या ठिकाणी उपस्थित ऑल इंडिया पॅंथर सेनेचे कार्यकर्ते आणि नेते सर्वच उपस्थित आहेत. सर्वांना मी जय भीम घालतो. मित्रांनो, मला 26 तारखेपासून या महाराष्ट्रात विदर्भ दौऱ्यावरती जायचंय आणि त्या असणाऱ्या विदर्भ दौऱ्यावरती नागपूरमध्ये संविधान जागर जिंदाबाद रॅली RSSच्या मुळावरती उभा करून त्या ठिकाणी संविधान जिंदाबाद अशी असणारी डारकाळी फोडायची आणि त्यासाठीची माझी तयारी सुरू होती. विदर्भाच्या 5 जिल्ह्यामध्ये माझा दौरा आहे. का कुणास ठाऊक, पण राजा भाऊला आज भेटलं पाहिजे अशी इच्छा झाली. माझे सहकारी नागपूरला पुढची तयारी करायला गेलेत, गाड्या घेऊन गेलेत. मी कार्यकर्त्याला म्हटलं जे भेटन ते घ्या, पण आज पहिलं राजा भाऊला जाऊन भेटू आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दे. आणि राजा भाऊकडे मी येऊन शुभेच्छा दिल्या. मित्रांनो, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नेत्याला, प्रस्थापित आंबेडकरी नेता असेल, इथला असणारा मनुवादी असेल, सगळ्यांनाच एक प्रश्न पडलाय की दीपक केदार असा पळतोय कसा आणि या महाराष्ट्रात नव्या तरुणांची चळवळ उभा करतोय कसा. मी त्यांना आवर्जून आज सांगू इच्छितो की दीपक केदारच्या मागे हत्तीचं बळ असणारे कुणी असतील हे राजाभाऊ सरोदे असतील, अजय गायकवाड असतील आणि समग्र महाराष्ट्रातले पॅंथर असतील. त्यांच्या बळावरती या महाराष्ट्रामध्ये फिरतोय राजाभाऊ सरोदे. मला यांच्यावरच आज बोलायचंय खऱ्या अर्थाने. माझ्याकडे सत्ता नाही, माझ्याकडे आमदार नाहीत, खासदार नाहीत, परंतु केंद्रात ज्यांची सत्ता आहे त्यांच्याकडे जर माणसं असले, त्यांना कुणीही ओळखत नाही, परंतु आंबेडकरी चळवळीमध्ये, ऑल इंडिया पॅंथर सेनेमध्ये राजाभाऊ आले आणि महाराष्ट्र ओळखू लागला. ही असणारी आमची ताकद. सत्ता असो अथवा नसो, इथले राजेच आम्ही आहेत, सत्ताधारी आम्ही आहेत. आमच्याकडे येणारा प्रत्येक जण महाराष्ट्राचा नेता झाल्याशिवाय राहणार नाही अशी असणारी ग्वाही मी या कार्यकर्त्यांना देतो. राजाभाऊ एक रसायन वेगळंच आहे, त्याला उलगडणं लय अवघड आहे. 2-2, 3-3 तास मी त्यांच्या सोबत चर्चा करत बसलो, परंतु हे रसायन काही समजलं नाही. आज रात्री वेगळं बोलून सकाळी ऍक्टिंगलाच आहे. राजाभाऊ ऍक्टर आहे, राजाभाऊ पॅंथर नेता आहे, राजाभाऊ कुशल संघटक आहे, राजाभाऊ बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. आणि हे बहुआयामी व्यक्तिमत्व ऑल इंडिया पॅंथर सेनामध्ये महाराष्ट्र उपाध्यक्ष पदावरती काम करतं, याचा असणारा आम्हाला अभिमान आहे. हा माझा बॅकबोन आहे. माझ्या पाठीचं हाड म्हणजे राजाभाऊ सरोदे. आज या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये काम करत असताना, कानाकोपऱ्यामध्ये गटबाजी उभा राहत असताना कित्येक प्रकरण असे आहेत की राजाभाऊनी माझ्या कानापर्यंत येऊच दिले नाहीत. असा असणारा हा अनुभवी व्यक्ती माझ्या संघटनेला मिळाला, हे आम्ही आमचं भाग्य समजतो. आणि म्हणून राजाभाऊ सारखे शेकडो कार्यकर्ते या महाराष्ट्र
महाराष्ट्रात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत आणि जोपर्यंत हे खंबीरपणे उभा आहेत तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये ऑल इंडिया पॅंथर सेना मोठ्या ताकदीने काम करेल. मी पळत राहील, दलितांना न्याय देईन, संविधानाचं रक्षण करेल, आरक्षण वाजवेल आणि बाबासाहेब आंबेडकरांची ही मुवमेंट ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या माध्यमातून गतिमान करण्यात येईल असं असणारी ग्वाही मी या ठिकाणी देतो. मित्रांनो, आपण पाहिलं असेल आंबेडकरी चळवळीतला नेता मनुवाद्यांच्या गटात गेला, आंबेडकरी चळवळी त्याला विसरून गेली आणि तिकडला नेता आमच्यात आला, आंबेडकरी चळवळीने डोक्यावर घेतला, अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणून आंबेडकरी चळवळ ही माणसाला स्वाभिमान देते, आंबेडकरी चळवळ ही माणसाला गतिमान करते, आंबेडकरी चळवळ ही मानवतेचा लढा देते, आंबेडकरी चळवळ ही दलितांच्या रक्षणासाठी पेटून उठते आणि राजा भाऊ हा पेटून उठलेला माणूस. मी तुम्हाला या ठिकाणाहून सांगतो की राजा भाऊ आयरा गैरा नाही, तर हे उद्याच चळवळीचं भविष्य हे मी ठणकावून सांगतो आणि हे चळवळीचं भविष्य ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या माध्यमातून उभा राहतं याचा आम्हाला आनंद आहे. या जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रात माझे सहकारी अजय गायकवाड असतील, शरद गायकवाड असतील, यांनी मला या ठिकाणी आणलं, नेता म्हणून स्वीकारलं आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांचं भयानक जाळं उभा केलंय. आज या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये या सगळ्या कार्यकर्त्यांच्या बळावरती महाराष्ट्रातली सर्वात मोठी संघटना म्हणून ऑल इंडिया पॅंथर सेना ओळखली जाते. हे असणार मला सांगावं. मित्रांनो, सत्ता ही आज सगळ्यांना प्यारी झालेली. मी आपल्याला आवर्जून सांगतो की राजा भाऊ सरोदे समोर कुणी आमदार खासदार जरी उभा राहिला तरी आमच्या राजा भाऊला आमदार समजतील अशी असणारी ताकद त्यांची आहे, पर्सनॅलिटी त्यांची आहे. आमचा असणारा राजा भाऊ सरोदे आमदारापेक्षा कमी नाही, खासदारापेक्षा कमी नाही, हे असणारं मला तुम्हाला आवर्जून सांगायचं. उद्योजक असलेला माणूस मॅन पॉवरच्या माध्यमातून समाजामध्ये जाऊन बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचं काम करतोय. इथं असणारं कुशल संघटक उभा करून ऑल इंडिया पॅंथर सेनेचा झंझावात महाराष्ट्रात उभा करण्याचा प्रयत्न करतोय आणि राजा भाऊचं कार्य हे अनुभवी कार्य आहे. बॅक साईडला राहून चळवळ उभा करण्याचं कार्य, याला मी सॉल्यूट ठोकतो आणि इथं असणाऱ्या राजा भाऊला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. माझ्यासोबत तुम्ही सर्व राजा भाऊला साथ द्याल, पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या टीमला साथ द्याल, पुण्याच्या कार्यकर्त्यांना साथ द्याल, महाराष्ट्रातल्या ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या कार्यकर्त्याला साथ द्याल आणि या महाराष्ट्रात दलित पॅंथर नंतर ऑल इंडिया पॅंथर सेना दलितांच्या रक्षणासाठी जी उभा राहते, संविधान मूल्य आणि संविधान वाचवण्यासाठी उभा राहते, आरएसएसच्या इथं असणाऱ्या छातडावरती थैथयाट करण्यासाठी उभा राहते, त्या संघटनेचं बळ वाढवाल अशी असणारी अपेक्षा करतो. आणि मी पुन्हा एकदा राजा भाऊ या बहुआयामी व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. समग्र महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मी राजा भाऊ सरोदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. माझ्यासाठी कार्यकर्ता हीच माझी प्रॉपर्टी आहे, कार्यकर्ता हाच माझा जीव आहे, कार्यकर्ता हाच माझा भाव आहे. माझ्याकडे काही नाही, पण त्याच्यासाठी अर्ध्या रात्री धावून येण्याचं जिगर आहे, जीव देण्याचं जिगर आहे आणि ते कायम इमान राखलं जाईल, कायम तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलं जाईल अशी असणारी ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद. हम तुम्हारे साथ हैं.